स्वतंत्र सैनिक वीरमाता वीरपत्नी सन्माननीय लोकप्रतिनिधी पत्रकार उपस्थित बंधू भगिनी या सर्वांना सर्वप्रथम मी आपण अशा जिल्ह्यातील नागरिकांना या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला पालकमंत्री गणेश नाईक यांनी आवर्जून उपस्थित राहून ध्वजारोहण केले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखळ, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्य शासन, जिल्हा प्रशासन व जनसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून पालघर जिल्हा लवकरच राज्यातील प्रगत जिल्हा म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संपन्न झाला. यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की आपल्या आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी मानून विकासाचे नियोजन करण्यात आलेले आहे. शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने हा विकास करण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच महाराष्ट्र अंतर्गत पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना रोजगार पुरवण्यात पालघर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी संकल्पनेतून महाराष्ट्रात शासनाचा ग्रामविकास विभाग, सर्वे ऑफ इंडिया आणि भूमी अभिलेख म्हणजे महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविला जात आहे. पालघर जिल्हा सन 2014 साली नवनिर्मित झाला व जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. रुग्णसेवेसाठी जिल्ह्यात 3 उपजिल्हा रुग्णालये व 9 ग्रामीण रुग्णालये आहेत. या सर्व संस्थांमध्ये गरोदर माता व बालकांना आरोग्य सुविधा पुरविली जाते. या सर्व संस्थांमध्ये कुपोषण, बालके व माता यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. कामगार विभागामार्फत वीटभट्टी कामगार, मनरेगा कामगार व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यात येत आहे. सर्व योजनांच्या अनुषंगाने आज पालघर जिल्ह्यातील एकूण होत असलेल्या विकास कामांच्या व विविध प्रकल्पांच्या संदर्भात विचार करता आगामी काळामध्ये आपला पालघर जिल्हा राज्यात एक प्रगत जिल्हा म्हणून लवकरच नावारूपाला येईल याची मला खात्री वाटते, असे यावेळी त्यांनी सांगितले. म्हणजेच पालकमंत्री यांनी. तसेच महाराष्ट्र शासनासोबतच जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न व जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.